इन्कमिंग मोठं आहे। याच्यावरून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, लोकांना तर माहितीच आहे की सत्ता परिवर्तन होणार आहे, पण नेत्यांनासुद्धा जे लोकातले आहेत त्यांनासुद्धा आता कुठेतरी जाणवायला लागले महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार नाही, महाविकास आघाडी सरकारच येणार, म्हणून इन्कमिंग मोठ्या प्रमाणात। तरीसुद्धा पवारसाहेब जे निष्ठावंत आहेत त्यांनाच जास्त मान सन्मान तिथं देतील असा आम्हाला विश्वास वाटतो। सुरुवात तर झालेली आहे। कागल हा जो गड आहे, जो पुरोगामी विचाराचा गड आहे, तिथे असणारे सामान्य जनता आहे, लोक आहेत, ते नेहमी त्यांनी कोल्हापूर जिल्हा असू द्या तर कागल मतदारसंघ असू द्यात पुरोगामी विचारच त्यांनी जपलेला आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपलेला आहे। अशात श्री घाडगेसाहेब आपल्याकडे आल्यानंतर खूप ताकद आपली वाढलेली आहे, त्यामुळे कोल्हापुरात एक आमदार आपलं तर आता फिक्स झालेला आहे, बाकी आमदारसुद्धा फिक्स होऊन निवडूनसुद्धा येतील आम्हाला विश्वास वाटतो। काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आले, आज मुख्यमंत्री कोल्हापुरात येणार। फडणवीसांनी काल कणेरी मठात असं वक्तव्य केले की लोकसभेवेळी ज्या 14 जागा केल्या त्या वोट जिहादमुळे गेल्या, काय वाटते तुमचे? कुठेतरी देवेंद्र फडणवीस घाबरलेत, त्यांना आता काही सुचत नाही आहे। दिल्लीवरनं संदेश आला की अरे 4-5 सर्वे केले, महायुतीचा जो पराक्रम आहे भ्रष्टाचाराचा तो इतका मोठा आहे, लोकांनीच ठरवलं आहे की महायुतीला निवडून द्यायचं नाही, तुमच्याकडे कुठलाही आता पर्याय राहिलेला नाही, एकच पर्याय आहे, हिंदू मुस्लिम करा, ओबीसी मराठा करा, ध्रुवीकरण करा। गोकुळच्या ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गो कूल।